आपण ही दृश्य बघतोय नागपूरमध्ये देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेच्या या संपूर्ण ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी ढोल पथकांचं वादन सुरू आहे, काही ठिकाणी चिमुकल्या साहसी खेळांचं सादरीकरण करतायत आणि त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचलेत। तर दुसरी दृश्य आहेत ठाण्यातली। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने नागरिक आपण बघतोय गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवतायत। नागपूरमधली दृश्य, ठाण्यातली दृश्य। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे शोभायात्रेमध्ये दाखल झाले, तर ठाण्यामध्ये नववर्षानिमित्त आता स्वागत यात्रा काढण्यात आलेली आणि त्या स्वागत यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय, तर दुसरे दृश्य आहे ठाण्यातली। ठाण्यामध्ये देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। तर नागपूरमध्ये मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढली जाते आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय, अनेक ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी सेलिब्रिटींची हजेरी आहे, तर कुठे नागरिक ढोलताशांचं वादन करतायत। मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याचा उत्साह राज्यभरात आज आपल्याला बघायला मिळणार आहे। बाईक रॅली काढली जाते आणि तीच दृश्य आपण सध्या पाहतोय। राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेषतः मुंबई, पुणे आणि कोल्हापूर तसेच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोभायात्रांचं वातावरण जर बघितलं तर पूर्णपणे हिंदू मराठी वर्षाचं हे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। मुख्यमंत्री सुद्धा या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री या ठिकाणी जी शोभायात्रा येत आहे हे तात्या टोपे नगरकडून निघालेली शोभायात्रा आता 8 रस्ता चौकामध्ये पोहोचलेली आहे आणि या 8 रस्ता चौकामध्ये पोहोचलेल्या शोभायात्रेचं 8 रस्ता चौकामध्ये मुख्यमंत्र्यांकडून निरीक्षण केलं जात आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदर म्हणजे पूर्णपणे हे भगवामय आणि ही मराठी ही जी आपली संस्कृती आहे, मराठी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। ते आपले मराठमोळे वेश परिधान करून आणि पारंपरिक वेशामध्ये नागरिक या ठिकाणी सहभागी झाले। ढोल ताशाचा पथक केला जातो आहे, मुलांचे लेझिम पथक या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि एकंदर जर या ठिकाणी परिस्थिती जर बघितली तर मराठी नवीन वर्ष मोठ्या उत्साहामध्ये ते या ठिकाणी साजरं केलं जात असल्याचं चित्र जे आहे ते नागपुरात पाहायला मिळते आहे। आणि या ठिकाणचं जे एकंदर आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने नागपूरकर युवक युवती जे आहे, तरुणाई जी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेली आहे। आता मुख्यमंत्री थोड्या वेळामध्ये ते सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणावरून देणार असल्याचं पाहायला मिळते आहे। नागपूर आणि ठाण्यातली दृश्य आपण बघतोय। अनेक ठिकाणी आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचं आयोजन केलं जात असतं। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेत पुरुष महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। हे लक्ष न देण्याचं एक जे म्हणतो ना आपण, एक वस्तू असेल फेकून दिलेली वस्तू, तशी ती फेकून दिलेली वस्तू। नक्कीच कुठेतरी या ठिकाणी आता पाहायला गेलं तर मस्के खासदार यांनी विरोधकांना एक प्रकारचा टोला दिलेला आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त ठाणेकर असेल किंवा महाराष्ट्र असेल देशभक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। आणि गुढीपाडव्यानिमित्त मोठी शोभायात्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपळकर